सुस्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता आणि रसिक मायबाप यांना विनम्र अभिवादन करून फोर पार्टनर ग्रुप पाच पंढरी आपल्यासमोर सविनय आणि नृत्य सादर करीत आहेत. ही कथा आहे कैलासपती महादेव आणि माता पार्वती यांचा पुत्र श्री गणेश याच्या जन्माची. सादर करीत आहे फोर पार्टनर ग्रुप पाच पंढरी. सर्वांगी होता लेप चंदनाचा, मनी केला निर्धार त्यातून शिल्प रचण्याचा. पाहता पाहता एक सुंदर मनमोहक रूप रेखिले, माझ्या दिव्य शक्तीने त्यात मी प्राण संकेले. मातेने स्नानाला जाताना कुणालाही आत न येऊ देण्याची आज्ञा केली. अशा तऱ्हेने गणेश द्वारपाल म्हणून तिथे उभे राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडवू लागले. जेव्हा महादेव अवतरले तेव्हा त्या बालकाने त्यांनाही आत जाण्यास मनाई केली. महादेवांनी आपली ओळख पटवून देण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही केल्या उपयोग होईना. स्नान करून पार्वती तिथे आली आणि द्वारपालाचा शिरच्छेद पाहून ती संतापली. करून सगळ्यांचा विनाश. माझ्या पुत्राचे प्राण परत करा, नंतर करीन या सृष्टीचा सर्वनाश. हा हाहाकार पाहून सर्व देव घाबरले. त्यांनी शिवशंकरांना जाऊन विनवले. शिवशंकरांनी द्वारपालाचे शिर शोधण्याचा आदेश दिला. स्वरूपं विश्वरूपं दिव्यज्ञानं गणेशा प्रथमपूज्यं गजकर्णकः शुभकार्येषु गणेशा एकदन्ताय भोजप्रदाय वेदगर्भा गणेशा निराकार ओंकार धूम्रवर्णा गणेशा. सृष्टी निर्माता म्हणजेच शिवशंकरांनी आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावून पृथ्वी प्रदक्षिणेची आज्ञा दिली.
गणपती बाप्पा